तर इथे मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 4 बटाटे घेतलेत आणि कच्चे बटाटे आहेत. आता याची साल काढते आणि बारीक अशा फोडी करून घेते. तर इथं बटाट्याची साल काढून फोडी करून घेतलेत. आता ह्या बटाट्याच्या सालीच्या फोडी मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवून देते. कारण बटाटा काळा पडतो, त्यासाठी तो चिरल्यानंतर पाण्यामध्येच ठेवावा शक्यतो. आता इथं मसाल्यासाठी लसूण खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो घेतले. तर टोमॅटो मी मसाल्यामध्ये वाटणार नाही, फक्त लसूण खोबरं आणि कोथिंबीरचंच वाटण तयार करणार आहे. आता इथं बघा फोडणीसाठी मी सगळ्यात अगोदर कढई गरम करून घेतली आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला जशी आवश्यकता आहे तसं तेल घालायचं. तर इथं मी 1-2 पळी तेल घातलं आहे. आता तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरं घातलं आहे. जिरं तेलामध्ये व्यवस्थित असं फुटलं की त्यानंतर जो मसाला करून घेतला होता लसूण खोबरं आणि कोथिंबीर, तर यांचं वाटण साधारण हे 3 चमचे वाटण आहे. तर हे वाटण घातल्यानंतर मी छान असं ह्याचा कच्चापणा वास जास्तोपर्यंत मी हे वाटण परतवून घेते आणि वाटण कमी असल्यामुळे लगेच परतलं जातं, म्हणजे छान भाजलं जातं. आता वाटण इथं तयार झालं आहे भाजून. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो घालते. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर इथं तुम्ही कांदासुद्धा वापरू शकता. आता इथं टोमॅटो घालून परत मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते या सर्व मसाल्याला. आता इथे टोमॅटोसुद्धा मिक्स झाला आहे. आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि एक अर्धा मिनिट फक्त वाफ काढते टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत. तर टोमॅटो आत्ता मऊ करून घेतला नाही ना तर भाजीमध्ये त्याच्या अख्ख्याच फोडी राहतात. आता इथं बघा अर्ध्या मिनटामध्ये टोमॅटो चांगला मऊ झाला आहे आणि मसाला पण चांगला असा मिक्स झाला आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी आपल्या चवीनुसार कांदा लसूण मसाला मी 1 चमचा घेतला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. तर गरम मसाला कोणताही वापरला तरी चालेल, पण जर आपल्याकडे चणा मसाला असेल तर तो या बटाट्याच्या भाजीमध्ये खूप छान टेस्ट देतो. आता इथे हे सर्व मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता त्याच्यानंतर इथं ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या ना, ह्या बटाट्याच्या फोडी घातलेत आणि आता परत ह्या फोडी मी व्यवस्थित अशा मिक्स करून घेते. ह्या मसाल्यामध्ये चांगल्या परतवून घेते. आता इथं बघू शकता मसाल्यामध्ये फोडी किती मस्त अशा परतल्या गेल्या ती. आणि आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर जशी आपल्याला भाजी बनवायची आहे पातळ घट्ट त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं. आता इथे मी 1.5 ग्लास पाणी घालते. तर ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच्यामध्येच मी पाणी घेतलं आहे, कारण त्याला पण भरपूर असा मसाला लागलेला असतो त्यासाठी. आता साधारण मी इथं 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आता पाणी घातल्यानंतर परत मिक्स करते. आता इथं या बटाट्याच्या कालवणाला थोडीशी उकळी आली का नाही, आता इथं कालवणाला उकळी आली. आता ह्याच्यामध्ये मी जे शेंगदाण्याचं कूट बटाट्याच्या भाजीमध्ये 4 चमचे मोठे 4 चमचे भरून मी शेंगदाण्याचं कूट घेतले. शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेत बारीक गॅसवरती आणि मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं कूट करून घेतले. हे कूट मी 4 चमचे घालते. आता 4 चमचे कूट घातल्यानंतर परत इथं मी ही सर्व भाजी एकजीव करून घेते, म्हणजे चांगली मिक्स करून घेते. आणि इथं बघू शकता तुम्ही तरी खूप मस्त आले ह्याला. आता याच्यावरती झाकण ठेवते आणि फक्त एक 10 मिनटं किंवा एक 8-9 मिनटामध्ये ही बटाट्याची भाजी तयार होते, कारण बटाटा शिजाय असा पण फार वेळ लागत नाही, लगेचच बटाटा शिजला जातो. तर एक 10 मिनटामध्ये बघा मस्त अशी इथं बटाट्याची भाजी तयार झाली. तर बघू शकता तुम्ही दिसायला पण खूप मस्त छान मसालेदार झणझणीत असं गावरान बटाट्याचं कालवण तयार झालं आहे. तर भाकरी चपाती भातासोबत मस्त टेस्टी लागतं. तर अशा पद्धतीने बटाट्याचं कालवण जर नसेल एकदा कधी केलं तर एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी चांगली वाटली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला भेटू मग परत अशा छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.